अरे या आशयाची कथा सादर केली. त्यांचं अभिनंदन करून पुढच्या कथाकार श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय माणिकनगर येथे मागच्या 2 तपाहून अधिक काळ भाषा विषयाचं अतिउत्कृष्ट अध्यापन करत कथा साहित्यामध्ये रमणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका, त्या कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, तसेच बालसाहित्यिक आहेत. अशा आमच्या ज्येष्ठ भगिनी प्राध्यापिका सौभाग्यवती स्वातीताई कान्हेगावकर यांना विनंती करतो, आपण आपली कथा या पुढे सादर करावी. धन्यवाद सर. माझी कथा सुरू करते. कथेचं शीर्षक आहे प्रसाद. आवाज घुमतोय का जास्त? कथेचं शीर्षक आहे प्रसाद. सरी आणि गजा झप 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 पावलं उचलत चिखल तोडवत रस्ता पार करत होते. चिखलातून एक पाय काढणं आणि एक पाय ठेवणं अत्यंत कठीण होत होतं. सगळीकडे नुसता चिखलच चिखल. पण हा रानशिवाराचा रस्ता पार करून गावापर्यंत जाणं अत्यंत आवश्यक होतं, कारण कोणत्याही क्षणी अंधार दाटून सगळा काळोखच होणार होता. सरी पुढे आणि गजा मागे. सरी सारख्या सूचना देत होती, अरे गजा पावलं उचल, पावलं उचल. गजा मात्र रमत गमत चिखलाशी खेळत खेळत पावलं एक एक पाऊल टाकत होता. सरी पुढं आणि गजा मागं. सरी पुढेच होती आणि गजा मागेच होता. क्षणातच गजाची जोरात किंचाळी सरीला ऐकायला आली. माय 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 अक्का अक्का अक्का, आई धाव रे धाव ग अक्का. पायात काहीतरी घुसलं माझ्या. सरीनं गर्रकन मघे वळून पाहिलं. पाहते तर काय, गजाच्या पायातून रक्ताच्या चिंगाळ्या येत होत्या. गजा, अरे गजा तुला काय झालं, काय झालं? सरी खूप घाबरली. अक्का पायात काहीतरी घुसलं, पायात काहीतरी घुसलं, लई दुखतंय. गजा थै 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 नाचायला लागला. सरीनं चिखलात बरबटलेला गजाचा पाय हातात घेतला. सरीच्या काळजात धस्स केलं. रक्ताची नुसती धार लागली होती. पाय हातात घेऊन पाहते तर काय, एक काळा भर काटा गजाच्या पायातून आरपार गेला होता. काटा व्हय, मला वाटलं अजून काही, असं म्हणून सरीने निश्वास सोडला आणि खस गजाच्या पायातला काटा काढला. माय 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 अक्का लई दुखतंय. अरे कळ काढ की जरा. काटा जर पायातच राहिला ना तर कुरूप होतं बाबा, आणि ते चांगलं नसतं रे. चल माझ्या खांद्यावर हात ठेव, मी धरते की तुला. असं म्हणून सरीनं गजाला सावरलं आणि गजा एक पावल नाचतच सरी संग आगे जायला लागला. मावळतीला सूर्य जात होता. थोड्याच वेळात अंधारून येणार होतं. पावसाचाही काही नियम नव्हता. आणि मग या रानातच जर पावसानं गाठलं तर पुढे कसं होणार? सरीला आणि गजाला खूप चिंता वाटत होती. पण थोड्याच वेळात रानशिवार संपलं आणि गावाची लाईट दिसायला लागली. तसं दोघाच्याही जीवात जीव आला. गजा बघ की लाईट दिसायला लागले, तूच बघ, पाय लई दुखतोय माझा, बघ किती रक्त येतंय. गजानं आपलं तुंतुनं चालूच ठेवलं. पण सरीला गावचे लाईट दिसले आणि तिच्या जीवात जीव आला. गाव कोणतं होतं माहीत नाही. या गावात येऊन आपण कोणाचा आसरा घेणार काहीच माहिती नाही. आज जेवायला मिळणार का नाही मिळणार, रात्री कुठं राहायचं, कोणत्याही प्रश्नाची उत्तर यांच्याकडे नव्हतीच. मग सरी शोधू लागली कुठं तरी पाणी भेटते का. गाव आलं म्हणजे पाणी असणारच. या पाण्यामध्ये जर पाणी दिसलं तर त्या पाण्यामध्ये हे बरबटलेले पाय धुवून काढता येतील, म्हणून ती तडफडत होती. तसं मंदिराचा कळस दिसला. मंदिर दिसलं आणि सरीला वाटलं नक्कीच इथं पाणी असेल. सरीनं गजाला घेतलं आणि मंदिराकडे चालायला लागली. मंदिरामध्ये आरती सुरू झाली होती.
आरती, आणि आरती म्हणजे आरतीनंतर प्रसाद असणारच. सरी लकाकली. गजाला म्हणली, चल चल, ते बघ तिथं हापसा दिसतोय, त्या हापच्यावर हे घाणेरडे पाय धुया आणि तिकडं जाऊया. नाही अक्का, होतच नाही बघ, आता लईच पाय दुखतोय. अरे कळकाड की जरा, आरतीनंतर प्रसाद आहे आणि तुला प्रसाद खायचा आहे ना? होय होय, प्रसाद खायचा, लई भूक लागली. मग पोटाच्या भुकेपुढे रक्ताळलेला पायानं हार मानली आणि लंगडत 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 गजा आणि सरी हापशापर्यंत पोचली. स्वच्छ पाय धुतले. तोपर्यंत मंत्रपुष्पांजली झाली होती आणि सगळेजण भक्त मंडळी डोळे मिटून आता विश्वात्मके देवे येणे वाग्यद्य तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे म्हणत होते. हळूच गजाला घेऊन सरीसुद्धा भक्ताच्या मेळामध्ये पोचली आणि तिनेही हात जोडले. पसायत झाल्यानंतर प्रसाद हा मज द्यावा देवा आळवणी सुरू झाली आणि एक एक करत भक्त सगळेजण हात पुढे करू लागले. तसं सरीनेही हात पुढे केला आणि गजानेही हात पुढे केला. प्रसादाला मसाले भात होता. मसाले भाताच्या सुंदर अशा सुवासानं दोघांचीही भूक चाळवली. गजाचं तर तोंडाला पाणीच सुटलं. लटलट लटलट हात कापत होता, पण तोंडाचं पाणी तो कसा तरी पुसतच होता. प्रसाद वाटणारा सरीजवळ आला. त्यानं प्रसादाची डिश सरीच्या हातावर ठेवली. मसाले भात 2 चमचे टाकला आणि तो गजाकडे वळला. गजाच्या हातामध्ये ही डिश दिली आणि तो आता प्रसाद टाकणार की त्यानं पटकन हात मागे घेतला. ए घाणेरड्या, कसं काय रक्त येतं तुझ्या पायातून? चल उठ. माहीत नाही कुठले घाणेरडे पोरं इथं आले तर, आणि बघ बघ सगळं रक्त खाली गळतंय. स्वच्छ धुतलेल्या पायातून पुन्हा गजाच्या रक्तच येत होतं. हे सगळं ऐकून गजाला तर रडूच फुटलं. सरीला मेल्यासारखं झालं. सरीनं आपली डिश आपल्या भावाच्या हातात दिली. घे घे, हा प्रसाद तू खा. गजा तर जोरजोरात रडायलाच लागला. सरीनं आपली डिश दिली तरी लोकांनी त्याला तिथं बसूच दिलं नाही. चला निघा इथून बाहेर, घाणेरडे कुठून येतात माहीत नाही, चला निघा. हुसकावून दिलं त्यांना. सरीनं एका हातामध्ये गजाला घेतलं, दुसऱ्या हातामध्ये प्रसादाची डिश घेतली आणि ती बाहेर गेली. बाहेर मंदिराच्या आवारामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक बाकडं ठेवलेलं होतं. त्या बाकड्यावर तिनं गजाला बसवलं. गजा जोरजोरात रडत होता. अक्का, मला प्रसाद पाहिजे, लई भूक लागली. उग माय गजा, माझा राजा रडू नको. हे बघ, मी तुला प्रसाद देते माझा, खाय खाय. त्याच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि त्या डोळ्याच्या खाऱ्या पाण्यासोबत एक एक घास गजा खात होता. गजा खात होता, पण सरीच तृप्त झाली. मागच्या 4 दिवसापासून गजानं भाकरीचा तुकडाही पाहिला नव्हता. आपल्या या लेकरासाठी, आपल्या या भावासाठी सरीनं दुर्डीतून चतकोर भाकरी घेतली आणि आपल्या परकरमध्ये लपवली. तिचं दुर्दैव आडवं आलं आणि चुलतीनं चोरी पकडली आणि तिची पाठ सोलवटून काढली. मग 4 दिवस या बहीण भावाला खाणंच मिळालं नाही. कोरोनाच्या काळामध्ये मायबाप स्वर्गवासी झाले. अनाथ लेकरं 2 ठेवली. विधवा चुलतीच्या भराशावर ही लेकरं जगत होती, पण ते जगणं कसलं, नुसता छळ आणि छळच. पोटाला तुकडा ही चुलती देतच नव्हती. फक्त या लेकरांच्या नावावर 1-2 एकरचा तुकडा होता, तो त्या चुलतीला पाहिजे होता आणि तो कधी मिळेल याच्यासाठी फक्त आणि फक्त ती चुलती यांचा छळच करत होती. त्या छळातही सरी आपल्या गजाची बहीण नाही तर आई बनली. तिनं खूप सोचलं पण घर सोडलं नाही. पण आज मात्र गजानं भाकरी चोरली आणि त्याची पाठ आज सोलवटणार होती. गजाला घेऊन तिनं पळ काढला. देवाच्या दारी आली. देवाच्या दारी तोंडात येणारा घास या लोकांनी हिसकावून घेतला. कसं करायचं आता? गजा आणि सरी याच विचारात होते की आता पुढे काय. सरीच्या पोटात तर अन्नाचा कणही नव्हता. गजा मात्र जेवून
तिथंच लवंडला आणि लेकरू आपल्या बहिणीच्या मांडीवरच झोपी गेलं. सरीचं रिकामं पोट झोप थोडीच येते. तिनं आजूबाजूच्या आवारात पाहिलं, आजूबाजूला कोणीच नव्हतं. सगळे भक्तगण आपल्या आपल्या घरी गेले होते. जाताना सगळे लाईट बंद करून गेले होते. सरीला बरं वाटलं, कुणीच तिला पाहिलं नाही. जर कुणी पाहिलं असतं तर इथूनही तिला हाकलून देण्यात आलं असतं. तिला हायसं वाटलं. मंदिरामध्ये सगळा काळोखच होता, फक्त गाभारा मात्र जळत होता उजेडानं, कारण गाभाऱ्यातल्याच लाईट सुरू होता. मंदिरात त्या गाभाऱ्यामध्ये कोणता देव आहे हे तर सरीनं आणि गजानं पाहिलंच नव्हतं. गजाला थोडंसं बाजूला करून सरी अलगद उठली. दबकत दबकत ती देव्हाऱ्याजवळ गेली आणि पाहते तर काय, देव्हाऱ्यामध्ये सुंदर अशा विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती कटीवर हात देऊन उभ्या होत्या. तिनं पाहिलं, विठ्ठल रुक्माई काय. तिला पटकन आपल्या बापाची आठवण झाली. बाप म्हणायचा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. बोला पुंडलिक करदेव हरे विठ्ठल. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. पांडुरंग 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 असं म्हणणारा तिचा बाप तिला आठवला. माय लई दवायळू हाय ग हे विठ्ठल, गरीबाचा देव आहे, कोणाला बी उपाशी ठेवत नाही तो, असं म्हणणारी आई आठवली आणि तिला खूप राग आला. ती विठ्ठल रुक्माईला न्याहाळायला लागली. कसला गरीबाचा देव, तोंडाशी आलेला घास काढून घेतला. माहीत नाही याला हे अनाथ लेकरं उपाशी आहेत ते. प्रसादाचा एक घाससुद्धा पोटात जाऊ दिला नाही आणि म्हणे हा दयाळू आहे, गरिबांचा देव आहे. आणि तिनं विठ्ठल रुक्माईच्या मूर्तींकडे पाहिलं. तिला भास झाला की विठ्ठल रुक्माई हसत आहेत. ती पुन्हा त्रागा करून म्हणाली, काय हसताय, स्वतःला माऊली म्हणून घेताय ना आणि समोर प्रसादाच्या इतक्या वाट्या दिसताय, द्या की आम्हाला, आम्ही उपाशी आहोत. बाबा तू तर दगडाचा देव, तुला पोटच नाही, आम्हाला हाडामासाचं बनवलं पण पोटाची सोय मात्र केली नाही, कशाला म्हणून घेतोस गरीबाचा देव, असं काही बाई ती बोलायला लागली. आणि तेवढ्यात काय चमत्कार झाला माहीत नाही. धपकन काहीतरी पडलं, तसे ती गरकन मागे वळली. पाहते तर काय, मंदिराच्या फाटकामधून असे 4 बलदंड व्यक्ती मध्ये येत होत्या. हातामध्ये शस्त्र होते. ती घाबरली आणि पटकन तिनं अंधाराकडे पळ काढला आणि लपून बसली. धाड 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 असे 4 व्यक्ती आले. त्यांच्या हातामध्ये हत्यार होते. खाड 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 असा आवाज करून त्याने टाक 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 अशा 4 घावामध्येच गाभाऱ्याचं कुलूप कडी सहित तोडलं आणि खळखट आवाज झाला. त्या आवाजाला ऐकून कोण आहे रे, कोण आहे, कोण आहे तिकडं, कोण आहे, आरोळी ऐकायला आली. तसे पैलवान पळून गेले. कोण आहे, कोण आहे तिकडं, कोण आहे, आवाजही थांबला. पुन्हा मंदिरामध्ये जशात तशी शांतता निर्माण झाली. दबक्या पावलानं सरी मंदिरात आली. आता मंदिराचं जे जाळीचं दार होतं ते पूर्ण उघडं होतं. त्याच्यामध्ये प्रवेश करणं अत्यंत सोपं झालं होतं. हळूच ती विठ्ठल रुक्माईसमोर उभी राहिली. आणि आता विठ्ठल रुक्माई हसतानाचा तिला राग नाही आला. आघात लिलाय रे तुझी, हा प्रसाद माझ्यासाठीच आहे. तिनं अलगदपणे प्रसादाच्या वाट्या उचलल्या. एक वेळ विठ्ठल रुक्माईकडे पाहिलं, नमस्कार केला आणि ती बाहेर आली. गजा, एक गजा उठ उठ, या बघ प्रसाद आणलाय, खायचं आहे ना तुला. दोघांनी पोटभर प्रसाद खाल्ला आणि तृप्त झाले. माय उगच नाही म्हणायची माझी की ज्याला चोच आहे त्याला चारा देणारा तोच आहे. खरे, जन्म मिळाला आणि पोटाची सोय करणारा तोच असतो. आज याची तिला प्रचिती आली होती. त्यानं आज सोय केली, उद्या पण तोच करणार आहे याची तिला खात्री पटली. आणि पुन्हा तिनं भजन सुरू केलं, पांडुरंग 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 पांडुरंग. धन्यवाद.
जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आधाराचा तोच भारसा आहे, तोच भारसा आहे. स्वातीताईच्या कथेतून अनाथ सरिता आणि गजा यांचं कोरोनामधलं ते दुःखी जीवन ताईंनी अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी व्यक्त केलं.